आपण पाहताय महाधुरा। महाराष्ट्राच्या राजकारणात दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याविषयी जी काय प्रक्रिया सुरू झाली त्यामुळे राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। राज ठाकरे यांनी एक पाऊल पुढे घेत टाळी दिली आणि त्याला उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। काही अटी घातलेल्या आहेत। किरकोळ भांडण आपण बाजूला ठेवू, मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायला तयार आहे असं जणू उद्धव ठाकरे यांनी म्हणत राज ठाकरे यांच्या टाळीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। 4 दिवसापूर्वी राज ठाकरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली। या भेटीमुळे एकनाथ शिंदे गट आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली, कारण मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्त्वाची होती। त्यानंतर मात्र राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती करण्यास एक पाऊल पुढे घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही एक पाऊल पुढे टाकलेले आहे। फक्त एक अट त्यांनी घातलेली आहे की ती अट अतिशय महत्त्वाची आहे, कारण भाजप आणि शिंदे गटाबरोबर यापुढे भेटीगाठी नाही किंवा युती नाही, चर्चा नाही, हीच अट त्यांनी घातलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन बंधू एकत्र आले तर बरीच समीकरणे बदलणार आहेत। त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी घातलेली अट राज ठाकरे मान्य करणार का? मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का? आणि एकत्र येण्यासाठी अट जी आहे ती कितपत महत्त्वाची ठरणार याची निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकता लागलेली आहे।